निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून मवियाच्या नेत्यांनी हल्लाबोल केलाय, पाहूया। बघा, अशा तऱ्हेची बेताल वक्तव्य करून आपण आपल्याच लोकांना अडचणीत आणतोय याचा त्यांनी विचार केला पाहिजे। इथे त्यांची जी लोक राहत आहेत, इथे त्यांची लोक वर्षानुवर्ष कामधंदा करतायत, या सगळ्यांची त्यांनी अडचण निर्माण करायची का? हा त्याच्या मागचा उद्देश असेल तर ते करत असलेली वक्तव्य अतिशय गैर आहेत। ते लोणीकर म्हणाले ना, शेतकरी आमचेच कपडे घालतो, आमच्याच बापाने दिले आहेत। यांना इतका माज आलाय ना की आता नशीब म्हणत नाही की मराठी माणूस जो जेवतो मुंबईत आणि ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, गावागावामध्ये ते आमचेच पैसे आहेत, जेवणं बंद करा। हा माज आहे, हा राजकीय माज आहे, ही राजकीय मुजोरी आहे आणि हे कोणालाच आवडत नाही। हे त्यांचं बोलणं आहे, हे राजकीय सोडून द्या, माझं सोडून द्या, कोणालाही असलं बोलणं आवडत नाही कोणाचं तरी, की तुम्ही माझ्या पैशावर जगता। कोणी कोणाच्या पैशावर जगत नाही, प्रत्येकजण आपल्या घामाच्या कमाईवर जगत असतो। दरम्यान दम असेल तर दुबेंनी महाराष्ट्रात येऊन दाखव असं आव्हान रोहित पवारांनी दिलंय। तर असं विधान करायला लावून मराठी माणसांना भडकवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केलाय। अरे बाबा, त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं। अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही, आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला, जो मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस। आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे, न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे, आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत। फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। भाजपच्या माध्यमातून वारंवार हा रचण्यात आलेला मला डाव दिसतो। मुद्दामून एखाद्या गुजराती माणसाला भडकवायचं, मराठी माणसाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग उत्तर भारतीयांनी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग कदाचित अन्य कुठल्या तरी अमराठी व्यक्तीला एखाद्या प्याद्याला पुढे करायचा, जेणेकरून जर मराठी माणूस उद्या डिवचला आणि त्यांनी उद्या हात उगारला आणि मग त्यानंतर बघा हे आता मराठी माणसं सगळ्यांनाच मारतात, हा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमातून सुरू आहे।